बघा आवळे घेतलेले आहेत आणि आवळ्यांना अशा चिरा असतात, त्या अशा चिरामध्ये अशी सुरी घालायची. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग 1394. आणि थंडीचे दिवस चालूच आहेत आणि या थंडीच्या दिवसात बाजारात डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत भरपूर प्रमाणात आवळे येतात. आणि आवळे हे तुम्हाला माहीतच आहे, त्यांचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी. भरपूर बहुगुणी असा हा आवळा आहे. आणि हे आवळे डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतच मिळतात, म्हणून वर्षभरासाठी आमच्या गृहिणी भगिनी आहेत ना, त्याचा मुरावळा बनवतात, आवळ्याची कॅन्डी बनवतात, आवळा सुपारी बनवतात, आवळ्याची लोणची बनवतात आणि वर्षभरासाठी प्रिझर्व करून ठेवतात. आणि आज मी तुम्हाला असंच आवळ्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे आणि एकदम घरातल्या सामानामध्ये होणार आणि जास्त काय वेगळं लागणार नाही. चला तर मग. हे बघा, मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. असे मोठे मोठे आवळे घेतलेले आहेत हे बघा. आणि त्यांना हे नैसर्गिकच असे डाग डाग आहेत. मी रात्री ते धुवून पुसून स्वच्छ कोरडे करून ठेवलेले आहेत हे बघा. आणि त्याच्यासाठी मी 4 चमचे असं लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, मग कलर चांगला येतो लोणच्याला. 2 चमचे हळद घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा मेथी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, ह्याच्यातला मी 2 चमचे वापरणार. आणि 3 चमचे मोठे 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. आणि 200 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे पिवळी. आणि मोहरीचं तेल घेतलेलं आहे लोणच्यासाठी. चुलीवर आम्ही एक तवा ठेवूया. त्याच्यात ही 200 ग्रॅम डाळ घेतलेली आहे मोहरीची, ती जरा अशी आम्ही शेकून घेऊया. दोन मिनिटच आम्ही शेकून घेतलेली आहे. आता आम्ही ती उतरून एका बॉलमध्ये असे काढून घेऊया. पुन्हा आम्ही चुलीवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यात 1 चमचा अशी बडीशेप घालूया आणि अर्धा चमचा असे मेथीचे दाणे घालूया आणि ते जरासे असे परतून घेऊया. बडीशेप आणि मेथी 2 मिनिटं आम्ही अशी शेकून घेतलेली आहे, ती पण आता अशी काढून ठेवूया. खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यात ही आता मोहरीची डाळ आहे ना, ती जरा जरा अशी आम्ही ठेचून रवाळा करून घेऊया. हे बघा, खलबत्त्यावर डाळ आमची सगळी अशी रवाळा झालेली आहे, बारीक कुटून घेतलेली आहे आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही डाळ सगळी अशी कुटून घेतलेली आहे. फक्त 2 चमचे मी साईडला ठेवलेली आहे ती फोडणीसाठी, आणि बाकीची सगळी अशी रवाळा बारीक करून घेतलेली आहे. बडीशेप आणि मेथी 2 मिनिटं अशी शेकून घेतलेली, ती पण आम्ही खलबत्त्यात घालून ती पण अशी रवाळा बारीक करून घेऊया. आणि अर्धा चमचा मी मेथी ठेवलेली आहे फोडणीसाठी. बडीशेप आणि मेथी पण आमची अशी रवाळा बारीक कुटून झालेली आहे आणि ती पण आता आम्ही एका बोलमध्ये काढून घेऊया. त्याच्यात आम्ही रवाळा करून ठेवलेली मोहरी पण अशी घालूया. हा बघा, स्वच्छ कोरडा करून चमचा ठेवलेला, तो पण असा लोणचं करतात ना, म्हणून सगळं असं कोरडं करून घ्यायचं, पाण्याचं एक अंशही राहता कामा नये. आणि त्याच्यात आम्ही अशी 4 चमचे असा काश्मीरी मिरचीचा मसाला घालूया. बघा, आम्ही 4 चमचे आणलेला. आणि त्याच्यात 1 चमचा अशी हळद घालूया. आणि 3 चमचे असं मीठ घालूया. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि आम्ही ड्राय रोस्ट केलेले मसाले नाही, म्हणून एकदम मसाल्यांचा असा घमघमाट सुटलेला आहे बघा. आणि असा मसाला मिक्स करून झालेला आहे. चुलीवर आम्ही एक असं सॉस पॅन ठेवूया आणि त्याच्यात 2 वाटी असं
मोहरीचं तेल ओतूया. ते आता आम्ही असं गरम करून घेऊया. तेल आमचं असं मीडियम हीटवर असं तापलेलं आहे. त्याच्यात आम्ही अर्धा चमचा अशी हळद घालूया, अर्धा चमचा मेथी घालूया आणि 2 चमचे मोहरीची डाळ घालूया आणि 1 चमचा असा मोठा हिंग घालूया. आणि आता आम्ही ते उतरून घेऊया. आणि आता थंड करायला अर्धा तास ठेवूया. हे बघा, आवळे घेतलेले आहेत आणि आवळ्यांना अशा चिरा असतात. ते अशा चिरामध्ये अशी सुरी घालायची अशी, आणि ह्या बाजूच्या ह्या चिरामध्ये अशी घालायची अशी सुरी, आणि त्याच्या अशा पाकळ्या काढायच्या. हे बघा, अशा प्रकारे पाकळ्या काढायच्या. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्या 2 फोडी पण करू शकता तुम्ही, नाहीतर अशा पाकळ्या पण काढू शकता. मी अशा पाकळ्या काढणार आहे बघा. आणि आतबी असते ना ती अशी काढून टाकायची आणि ह्याच्या पाकळ्या फक्त घ्यायच्या. हात पण असे एक व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि कोरडे करायचे, पाणी ठेवायचं नाही हाताना. हे बघा, अशा प्रकारे ही बी असते ना ती काढून टाकायची. हे बघा, आणि अशा प्रकारे सर्व आवळे आहेत ना त्यांची आम्ही अशा पाकळ्या काढून घेऊया. आणि हे बघा, काढताना डाग वगैरे पडतात ना ते असे काढून टाकायचे. हे बघा, हे घ्यायचे ना. अशा प्रकारे आमचे सगळे आवळे असे पाकळ्या करून झालेले आहेत, म्हणजे फोडी करून झालेले आहेत. आणि ते आता आम्ही एका बोलमध्ये घालूया. बघा, एक आता आम्ही अशी कढई घेऊया आणि त्याच्यात हे मसाले घालूया आणि त्याच्यात आवळ्याच्या ह्या पाकळ्या म्हणजेच फोडी घालूया. आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. आणि आता तेल पण आमचं हे थंड झालेलं आहे, अर्धा तास झालेला आहे. आणि आता ते आम्ही असं ढवळूया आणि त्याच्यात असं ओतूया. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आमचं लोणचं रेडी झालेलं आहे. ते आता आम्ही एका बोलमध्ये असं काढून घेऊया. हे बघा, छान झालेलं आहे लोणचं बघा. आणि तोंडाला पण माझ्या पाणी सुटलेलं आहे. तुमच्या पण सुटलं तर सांगा कमेंट करून. हे बघा, एकदमच असं छान झालेलं आहे. ही एक मी काचेची बरणी घेतलेली, काल मी ती धुवून व्यवस्थित अशी पुसून 1 दिवस फुल उन्हात ठेवलेली आणि एकदम कोरडी केलेली आहे. आमचं लोणचं टिकायला पाहिजे नाही ते. आणि आता हे लोणचं आम्ही या बरणीत असं भरूया आणि 8 दिवस असं मुरत ठेवायचं ते. मग अजून त्याचा कलर पण उठून येईल आणि खायला पण टेस्टी लागेल. हे बघा, अशा प्रकारे आम्ही ते भरून बरणीत ठेवूया. अशा प्रकारे आम्ही एका काचेच्या बरणीत असं लोणचं भरलेलं आहे. आणि हे आता मी दुसऱ्या बरणीत भरणार आहे. आणि हे लोणचं भरलं की जरा कमीच भरायचं, 1-2 इंच असं. नंतर त्या आवळ्यानं असं हे ज्यूस सुटणार आणि मग ते
वरपर्यंत असं तेल आणि मीठ असणार नाही, म्हणून त्यांना ज्यूस सुटणार 8 दिवसात आणि ते वरपर्यंत असं भरून येणार. म्हणून जरा 2 इंच असं कमी भरा आणि नंतर त्याला असं घट्ट झाकण लावून ठेवा. असं बघा मी आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. अजून ते 8 दिवस अजून मुरायचं आहे, पण मला आता राहत नाही. मी एक आता तुम्हाला अशी फोड त्याची खाऊन दाखवणार आणि कसं झालं ते तुम्हाला सांगणार आहे. बघा एकदमच छान झालेलं आहे. मोहरीचं तेल पण व्यवस्थित टेस्टला झालेलं आहे आणि मीठ पण व्यवस्थित लागलेलं आहे. सगळे मसाले पण एकदमच हे झणझणीत झालेले आहेत आणि टेस्ट पण अप्रतिम आहे. 8 दिवसांनी अजून छान होणार. तुम्ही पण असंच लोणचं घरी बनवा आणि ह्याच दिवसात आवळे भरपूर प्रमाणात बाजारात येतात. आवळ्याचा मुरावळा बनवा, आवळ्याची सरबत बनवा. ही वर्षभरासाठी अशी घरगुती सगळी आवळ्याचे विविध प्रकार असे प्रिझर्व करून ठेवा. आणि हे माझं आवळ्याचं लोणचं आहे ना आम्ही बनवलेलं, ते कसं झालं ते मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि आमची व्हिडिओ आवडली तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक मी नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.